कधी असं होतं की लहान मुलं टिफिनसाठी ना भाजी पोळी खायला कंटाळा करतात. मग म्हणून त्याला तुम्ही असा नाश्ता जर बनवून दिला ना, त्याच्यामध्ये भाजी पोळी इतकं चांगलं असं प्रोटीन आहे, हेल्दी आहे, छान नाश्ता बनतो. खूप कमी वेळात कमी साहित्य फक्त आणि अर्धी 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आपण हा नाश्ता तयार करणार आहोत. तिकडे बघू शकता इतका क्रिस्पी छान नरम सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो, ते पण फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून. तर चला लगेचच आपण ह्याला बनवून घेऊया. तर मी 1 बाउल घेतलेला आहे. सकाळीसुद्धा तुम्ही टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सकाळी हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. आता इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा चमचा किंवा अर्ध्या वाटीच्या अंदाजाने रवा घेतला. रवा म्हणजे क्रिस्पीपणा येण्यासाठी. आणि ते आवडीनुसार भाज्या टाकायच्यात. प्रश्न आता इकडे हाच उभा राहतो की लहान मुलं भाजी खायचा कंटाळा करतात, त्यामुळं भरपूर अशा भाज्या तुम्हाला ज्या पण आवडतील त्या तुम्ही टाका. कांदा, टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरचीचा कमी वापर करा, लाल तिखटचा सुद्धा कमी वापर करा. त्यानंतर पालेभाज्या असतात, पालक आहे, मेथी आहे, पत्ताकोबी, कॅबेज आपण बोलतो त्याला. भरपूर अशा भाज्या आहेत ज्या आपण इथं वापरू शकतो. तर मी इकडं गाजर, कांदा, मिरची, टमाटर हे टाकून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी लाल तिखट थोडंच वापरलं आहे. हा नाश्ता मी फक्त लहान मुलासाठी बनवून दाखवत आहे, म्हणजे त्यांच्या टिफिनसाठी किंवा स्नॅक्स टाईमसाठी. आपण सगळेसुद्धा याला बनवून खाऊ शकतो, पण स्पेशली त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी इथं छोटा चमचा चाट मसाला टाकते. 1 चमचा इथं मी तीळसुद्धा टाकून घेतलेला आहे. हळद, मीठ हे फक्त चवीनुसार टाकायचं थोडं. हे बघा 1 चमचा तीळ टाकून घेते. तिळाने छान कोटिंग होती आणि मस्त क्रिस्पीपणा तयार होतो यानेसुद्धा. तर 1 चमचा तीळ इथं टाकून घ्यायचा. त्यानंतर थोडासा नॉर्मल असा गरम मसाला टाकून घेतला आहे. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एका चमच्याच्या साहाय्याने, किंवा तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने सुद्धा तुम्ही याला करू शकता. सॉरी, मी याच्यामध्ये अजून मीठ टाकलं नाही, तर इकडे मी मीठ टाकून घेते चवीनुसार. आता चमच्याच्या साहाय्याने ह्याला थोडं पाणी टाकून मिक्स करायचं, कारण गव्हाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो, त्यामुळं थोडासा म्हणजे 1-2 मिनटं लागतात. असं हळूहळू थोडं हलक्या हाताने पाणी टाकायचे. एकदम पाणी नाही टाकायचं आणि असा बॅटर बनवायचा, घट्ट बॅटर नाही बनवायचा. हे असं बेसन पीठ वगैरे आपण जसं कालवतो ना, तसं हे मिक्स करून घ्यायचं. ह्याला थोडा वेळ द्यायचा, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हे असं थोडा वेळ याला द्यायचा, म्हणजे सेट होऊन जातं. आणि थोडा वेळ झालं की छान गव्हाचं पीठ भाज्यासोबत सेट होऊन जातं, म्हणजे मस्त तयार होतं हा बॅटर. हे बघा छान तयार झाला आहे. आता आपण काय करायचं, ह्याला मस्त तुम्ही ड्रीप फ्रायसुद्धा करू शकता, किंवा असं पॅनमध्ये कमी तेलामध्ये जिरे, सफेद तीळ वगैरे टाकून याला मस्त कोटिंग देऊ शकता. आणि असं जसं पण तुम्हाला आवडेल तसं लहान मोठे याला शेप देऊन याला फ्राय करायचं, म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं. हे खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. तर इकडे मी मोठ्या साईजचे 4 असे बनवून घेतलेले आहेत. ह्याला तुम्ही डोशाचा म्हणजे एक आप्पे असतात बघा, तसेसुद्धा तुम्ही याला साईज देऊ शकता, किंवा पॅनकेक असतो त्या साईजनीसुद्धा तुम्ही याला बनवू शकता, किंवा असे छोटे नॉर्मलसुद्धा बनवू शकता. हे असं थोडंसं क्रिस्पी झालं, थोडंसं खालची साईड भाजून निघली की लगेच पलटी करून घ्यायची. खूप सहजपणे हा नाश्ता तयार होतो, काहीही टेन्शन नाही आहे. कुठे तुटणार नाही, कुठे असं निसटणार नाही, म्हणजे याची स्टफिंग वगैरे काही बाहेर निघत नाही. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर हा नाश्ता आपला तयार होत आहे. आणि हे असं मस्त क्रिस्पी छान असा रेड ब्राऊन रंग येईपर्यंत याला फ्राय करायचे, गोल्डन ब्राऊन येईपर्यंत. आणि तीळ हे खूपच मस्त कोटिंग लागलेले आहे, म्हणजे प्रत्येक बाईट्समध्ये खाता वेळेस आपल्याला तिळाचा फ्लेवर लागणार आहे. तर खूप छान असा हा नाश्ता तयार झाला. बघू शकता किती छान असे हे तीळ लागलेले आहेत, म्हणजे एकंदरीत खूप छान दिसायलासुद्धा हा नाश्ता होतो. लहान मुलांसाठी तर हा सगळ्यात नवीन नाश्ता असेल, ते नक्की आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आणि हे बघू शकता मस्त झालेला आहे, कडकपणा याच्यामध्ये तयार झाला आहे. जास्त काही अजून फ्राय नाही करायचं, नाही तर काय होईल, जळून जाईल. हे एवढं टेक्स्चर करायचा जोपर्यंत मस्त असं भाजून निघत नाही तोवर. तर तीळ मला खूप आवडले, त्याच्यावर चांगले कोटिंग आलेले आहे तिळाची. जिरेसुद्धा तुम्ही या जागी वापरू शकता. आता एक करून सगळे काढून घेते. आणि हे जे उरलेत ना, हे अजून थोडेसे लाल करायचे बाकी आहेत. हे सुद्धा झालेले आहेत. आता हे सुद्धा काढून घेते टिश्यू पेपरवर, किंवा असं प्लेटवर किंवा पेपरवर असं काढून ह्याचं एक्स्ट्रा ऑइल निघून जातं. आता हे उरलेल्या तेलामध्येच बाकीचं सगळं करता येईल, कारण आपल्याला याच्यामध्ये तेल आपल्याला काही जास्त लागत नाही. हे बघा असं छोटं किंवा लहान मोठे
हे असे बनवू शकता। हे सगळे आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते, टाकून घेते पॅनवर। खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो। आता आपलं कसं सकाळची घाई असते, अशा वेळेस ना आपल्याला काहीच सुचत नाही नाश्त्याला काय बनवायचं, आणि लहान मुलं म्हणलं की रोज रोज तेच कंटाळा येतो खाऊन खाऊन, पण त्यामुळं ना त्यांना असं थोडंसं वेगळं दाखवलं की ते एक्सायटेड होतात की काय बनवलं असं नेमकं आज, तर आवडीने सुद्धा खातात। आणि भाजी चपात्या कंटाळा येतात, त्यामुळं ते हे काही कळता काही समजतं याच्यामध्ये भाजी चपातीचं प्रोटीन असलेला हा नाश्ता तुम्ही त्यांना देऊ शकता। तर बघू शकता हे दुसरा बॅचसुद्धा आपला तयार झालेला आहे चांगला। आता असंच मी भाजून घेते, जसं आपण पहिला बॅच तयार केला तसं याला मी भाजून घेते, एका प्लेटमध्ये काढून घेते। मग हे बघू शकता हे सुरुवातीचे आहेत आणि हे आता मी जस्ट बनवलेले आहेत, थोडेसे थंड केलेले आहेत, नॉर्मल गरम आहेत। ते एका प्लेटमध्ये हे छान खमंग असे हे काढून घेतलेले आहेत। तर इतके सारे झालेले आहेत, हे मोठ्या साईज केलात तरीसुद्धा याच्यापेक्षा छोट्या करू शकतात भरपूर क्वांटिटीमध्ये, किंवा मोठेही करू शकता। तर मस्त तयार होतो हा नाश्ता, कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असा हा नाश्ता आहे। स्पेशल म्हणजे लहान मुलासाठी तर खूप फायदेशीर आहे, हेल्दी आहे। याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या आणि गव्हाचं पीठ वापरले, आणि रव्याचा सुद्धा थोडासा याच्यामध्ये आपण क्रिस्पीपणा दिला आहे, सोबत तीळ टाकलेत, छानपैकी चटपटीत असा चाट मसाला आहे आणि भरपूर भाज्यासुद्धा टाकल्यात। तर बघू शकता सुंदर असा हा नाश्ता तयार झालेला आहे काही वेळातच। तर आतमध्ये गव्हाचं पीठ आणि सगळे मसाले छान झालेत, पूर्ण भाज्या भाजून निघालेल्या आहेत, आणि हे असं क्रिस्पी आणि आतून गव्हाचं पिठाचं प्रोटीन म्हणजे पोळी भाजी खाल्ल्यासारखा हा नाश्ता आहे। तर खूप आवडला मला, वरून इतका भारी लागतो। भाजी चपाती नाही खाल्ली एक टाईम तरी काही हरकत नाही, जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर खूप भारी आहे। तर ट्राय करा, आवडला असेल तर, आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। आणि कंटाळा येत असेल कधी भाजी चपाती खायचा तर अशा वेळेस हा नाश्ता करून नक्की खा। ह्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या टाका, आणि गव्हाचं पीठ तर आहेच, त्यामुळं भाजी चपाती नाही एक टाईम नाही खाल्ली तरी पण हा नाश्ता तुम्हाला खूप चांगला प्रोटीन देऊ शकतो। तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तर आजचा हा नाश्ता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये।